बातमी समोर येते। प्रफुल्ल पटेल हे छगन भुजबळ यांच्या भेटीला गेलेले आहेत। भुजबळांच्या शासकीय बंगल्यावर भेटीसाठी दाखल झालेले आहेत। एकीकडे भुजबळ नाराज असल्याची चर्चा रंगलेली आहे आणि असं असताना प्रफुल्ल पटेल हे भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी अक्षय मंकनी यांच्याकडून घेऊयात। अक्षय, आपण पाहतो एकीकडे भुजबळ नाराज असल्याची चर्चा, तर दुसरीकडे या भेटीगाठी सुरू झाल्यात, काय अपडेट? नक्कीच सेजल, आज सकाळी 10:30 वाजता विधान भवनामध्ये राज्यसभेच्या उमेदवारीकरता अर्ज भरायचा आहे आणि त्याच्या अगोदरच आपण घडामोड पाहतोय की मंत्री छगन भुजबळ यांच्या सातपुडा या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले प्रफुल्ल पटेल हे त्यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। काल देवगिरी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी खरं तर राष्ट्रवादी कोर कमिटीची बैठक झालेली होती। त्या सगळ्या बैठकीमध्ये राजेंद्र जैन यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यसभेची उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली होती आणि ती सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना ती उमेदवारी जाहीर केली। परंतु या सगळ्या बैठकीमध्ये उपस्थित असलेले मात्र छगन भुजबळ आणि समीर भुजबळ हे मात्र माध्यमांशी काही न बोलता तिथून निघालेले होते। त्यांची एकंदरीतच संपूर्ण नाराजी जी आहे ती पक्षावरती आपल्याला पाहायला मिळत होती। आता मात्र छगन भुजबळ यांची कुठेतरी नाराजी दूर करण्याकरता, त्यांच्याशी संवाद साधण्याकरता प्रफुल्ल पटेल जे आहेत ते स्वतः सातपुडा या शासकीय निवासस्थानी पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सकाळी 10:30 वाजता राजेंद्र जैन यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज जो आहे तो विधान भवनात दाखल केला जाणार आहे आणि त्याकरता महायुतीचे सर्वच नेते, प्रमुख नेते जे आहेत ते तिथे उपस्थित राहणार आहेत। छगन भुजबळ हे देखील या सगळ्या उमेदवारी अर्ज भरण्याकरता तिथे त्या ठिकाणी जाणार असल्याची माहिती जी आहे ती मिळताना पाहायला मिळते आहेत आणि आता स्वतः प्रफुल्ल पटेल त्यांची नाराजी दूर करण्याकरता त्यांच्या सातपुडा या शासकीय निवासस्थानी आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। छगन भुजबळ यांनी राज्यसभेवरती जात असताना एक अट टाकलेली होती की समीर भुजबळ यांना राज्यातलं त्यांचं मंत्रिपद जे आहे, त्यांच्या खात्याचं अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपद जे आहे ते त्यांना देण्यात यावं समीर भुजबळांना, अशी अट टाकण्यात आलेली होती। परंतु ती जी अट आहे ती अमान्य करण्यात आली आणि त्यानंतर मात्र कालच्या देवगिरी या निवासस्थानी झालेल्या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये एक वेगळाच निर्णय झाला। प्रफुल्ल पटेल यांचे समर्थक असलेले राजेंद्र जैन यांना खरं तर राज्यसभेची उमेदवारी जी आहे। अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी।